हे गायज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली होती माझ्या मिनीपासून, जे की मस्तपैकी झोपली होती आणि माझी तिनं पूर्ण झोप उडून टाकली होती. काय तरी करा, मला उठून दिलं झोपेतून, खुद मस्त झोपली लेकाची. मग काय फ्रेश वगैरे झाली आणि बनवायला घेतली इडली. आणि इडली, डोसा, सांबर, चटणी बनवताना इतका मोठा धिंगाणा झाला माझ्यासोबत, इतका मोठा कांड झाला, जे की तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर मॉडेलमध्ये 01 सर्च करून माझ्या फुल व्लॉगमध्ये पाहायला भेटेलच की माझा एक्झॅक्ट कांड काय झाला, ते पण हे इडली फिडली बनवताना. आणि इकडे बॅटर जे होतं ते फर्मंट करायच्या पहिलेच मी ठेवून दिलं होतं की नाही भाई, मला आत्ताच्या आत्ताच इडली बनवायची आहे. अशी मेंटॅलिटी करत करत माझ्या इडल्याच एवढा भयंकर होऊन गेल्या त्या, काय विचारू. तर झाडू मारून घेतला सर्व घराला. सर्वात पहिले स्वच्छ पोछा तर काही मारला नाही, कारण की कस्टमर होते मला हेअर कटचे, तर म्हटलं मग मारायच लागतं, त्याच्यापेक्षा फक्त झाडू मारून घ्या. आणि झाडू मारल्याच्यानंतर हे मॅडम पा कशा मस्त पसरल्या, तर इले तर कोणतं कामच नाही आहे. मस्त की जीप काढून पा कशी मस्त झोपली होती लेकाची. आणि मग म्हटलं आपण जेवण करून घ्यावं भाई. आता जेवायला काही ऑप्शन नाही होतं, भात बनवला इंस्टंट, पापड आणि सांबर याच्यासोबत मस्त खाऊन घेतला. तर फायनली मग संध्याकाळ झाली होती आणि आता फायनल वेळ आलीच होती की इडल्या बनवा, म्हणून मग ठेवल्या इडल्या बनवायसाठी. इकडे सांबर चालू होता मस्तपैकी गरम होणं. आणि फायनली रिझल्ट इतका भयंकर होता माझ्या इडल्यांचा, जो की अजिबात चांगला झाला नव्हता. बघू शकता तुम्ही, ना खायला झालं तर ना काही. इकडे डोसे बनवले मम्मीसाठी थोडेसे, आणि मग हे जेवण वगैरे करून गेली होती थोडीशी फिरायला. मला जसं की म्हटलंच होतं की मी फिरायला जात जाईन. सो फिरता फिरता मला मधातच छान गोंडस असं बाळ भेटलं. तर वीरू, माझा चेहरा पा भाईचा किती गंदा दिसून राहिला, आणि वीरूचा लाड वगैरे केला. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. याच्या पॅरिसी स्माईलला एक लाईक करून द्या. बाय.